नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण असेल, त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता लाडकी बहिणींची KYC चुकलेली आहे यामुळे आला नव्हता, हे हप्ते कधी मिळणार या संदर्भात देखील एक नवी बातमी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। तर ही बातमी आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची KYC म्हणजेच कागदपत्र पडताळणी आणि हप्ते आले का नाहीत या संदर्भातली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। साधारणतः धुळे जिल्ह्यातील ही बातमी आहे। या ठिकाणी देखील तब्बल 50,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी KYC मध्ये काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची होय किंवा नाही, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर होय किंवा नाही, तर या प्रश्नांच्या उत्तरांच्या चुकीमुळे अनेक लाडक्या बहिणींना सध्या तात्पुरतं अपात्र करण्यात आलेलं आहे आणि याची कार्यवाही अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे। आणि पुढील काही दिवसांमध्ये लक्षात घ्या की अंगणवाडी सेविका तुमच्या जवळच्या ठिकाणी येतील आणि तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता त्या करून घेतील, फॉर्म पूर्ण भरून घेतील आणि त्याच्यानंतर कागदपत्र जी दिलेली आहे त्याची व्हेरिफिकेशन करून लाडक्या बहिणींना पात्र करण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। आणि ही प्रोसेस लवकरात लवकर करण्याची माहिती किंवा तसे आदेश अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारची ही कार्यवाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये गावागावात आता अंगणवाडी सेविकांना हे टार्गेट देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारची ही बातमी समोर आली आहे आणि याच्यामध्ये एक आनंदाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ वितरित करण्याचा शासनाचा मानस आहे। शासनाची या संदर्भात तयारी सुरू झाली आहे। केवळ अंगणवाडी सेविकांना हे काम पटापट युद्ध पातळीवरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, जर या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची जर ही कागदपत्र पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत युद्ध पातळीवरती पूर्ण होते तर लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण पुढील आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारच आहे। तर याच वेळी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित होऊ शकतो। तर याच्यासाठी ही कागदपत्र पडताळणी लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचं आहे। पण काही ठिकाणी अंगणवाडी सेविका कार्यरत नाही आहेत अजून, अशी माहिती आपल्याला समोर येत आहे। त्यामुळे अशा ठिकाणच्या अंगणवाडी सेविका देखील लवकरच कागदपत्र पडताळणीला सुरुवात करणार आहे। तर अशा प्रकारची ही माहिती आहे। याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता तर येणारच आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ मिळाले नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी देखील ही मोठी खुशखबर असणार आहे। तुमचा जर पात्र होत असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर असे 3,000 रुपये आणि प्लस जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता असा सगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे, अशी महत्त्वाची माहिती यामध्ये समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जायचं नाही आहे। कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्ही पात्र असाल तर आवश्यक ती कागदपत्रे द्यायची आहेत। KYC चुकली असेल तर त्यासाठी यादीमध्ये नाव पाहायचं आहे। अंगणवाडी सेविका यांच्याकडे नावं आलेली आहेत। तर अशा प्रकारे लाखो लाडक्या बहिणी आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी KYC मध्ये चुका झाल्या आहेत। त्यांनी लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधून ही कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे। लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा होईल आणि त्याच्यानंतर हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही खुशखबर नक्की कळवा। याचबरोबर हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे, परंतु दिवसभरामध्ये ही हेल्पलाईन व्यस्त येत आहे। आपण देखील तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या जर काही कमेंट असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर कागदपत्र पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींना सरसकट हा लाभ आहे तो मिळणार आहे। आणि आता एवढं मात्र स्पष्ट झालेलं आहे की KYC आता सुरू होणार नाही, अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे। फक्त कागदपत्र पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।